कोल्हापूर सिद्धार्थनगर मधील 2 गटातील राडा प्रकरणी दोन्ही गटात अखेर आता सलोखा पाहायला मिळतोय। दोन्ही गटाकडून शांतीचा संदेश देण्यात आलाय। इथून पुढे सर्व एकत्र राहणार असल्याचं दोन्ही गटाकडून स्पष्ट करण्यात आलंय। पोलिसांनी बोलावलेल्या बैठकीत दोन्ही गटाकडून आता सलोखा राखण्यात आलेला आहे। सर्व आपण एकत्र राहणार असल्याचं दोन्ही गटाकडून आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे। दोन्ही गटाकडून शांतीचा संदेश हा देण्यात आलेला आहे। दोन समाजामध्ये कधीच येत नव्हता, आज नाही आणि उद्याही होणार नाही। कारण आम्ही सर्वजण बहुजन समाज आहे आणि बहुजन समाज आम्ही कोल्हापूरच्या बहुजन समाजाने कायम एकच आम्ही पाहिलेला आहे की या कोल्हापूर नगरीतून राज्याला एक चांगला संदेश देण्याची भूमिका आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे। आम्ही सर्व दोन्ही समाजातल्या प्रमुखांना ज्यांना एसपी ऑफिस साहेबांच्याकडून कळवण्यात आलं त्यांनी आम्ही एकत्र येऊन आवाहन केलेलं आहे। हा समाजामधला वाद नाही, कुणी गैरसमज करून घेऊ नका। सोशल मीडियावर जर काय कोणी चुकीची पद्धतीनं मेसेज व्हायरल केला नाही, आमच्यातल्या कोणाला सापडलं तर आम्ही डायरेक्ट या ठिकाणी एसपी साहेबांना देणार आहे आणि कारवाई करायला लावणार आहे। दोन्ही समाजाचा वाद वाढावा असा हेतू नव्हता, फक्त तरुण मंडळाच्या मधला वाद आणि त्यांचा युगो यामुळे हा वाद वाढलेला आहे। आता आम्ही दोन्ही समाजातल्या सर्व नेते मंडळींनी कार्यकर्त्यांनी यावर अत्यंत चांगल्या पद्धतीची चर्चा करून आम्ही हा वाद कसा मिटेल आणि या वादावर कायमस्वरूपी कसा पडदा पडेल यासाठी चर्चा केलेली आहे आणि दोन्ही समाजानं जी चर्चा आहे ती चर्चा मान्य केलेली आहे। आता निश्चितपणानं असा वाद होणार नाही, कारण लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या या भूमीमध्ये कदापिही दलित मुस्लिम दंगा झालेला नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।